सन्मान करूया एनपी स्पोर्टचे सर्व प्रोप्रायटर आणि भरपूर प्रगती केले आणि चांगली क्वालिटी निर्माण केले मीरा भाईंदर नगरीमध्ये. एनपी स्पोर्ट्स आता हे नाव नाही आहे, ब्रँड आहे. मग तिथे सर्व क्रिकेटचं साहित्य तुमच्यापर्यंत कमी दरात चांगल्या क्वालिटीमध्ये. एनपी स्पोर्टला फॉलो करा. भूषण म्हात्रे आयोजक, आपण संपर्क साधा. भूषणजी म्हात्रे. भूषण म्हात्रे आपण संपर्क साधायचा आहे. NXT लाईव्ह ही स्पर्धा आपण बघतोय आणि लाईव्ह मध्ये पाहिलं तर अप्रतिम क्लॅरिटी. एक्सर मॉन्सून लीग हे सर्व टीमचे सिम्बॉल्स तुम्ही पाहू शकता. चला, नितीनजी वारे दिलदार व्यक्तिमत्व आणि नेहमीच सर्वांना चांगला सपोर्ट करणारं हे पर्सन आहे आणि त्यांचा यथोचित विशेष सन्मान आपण करतोय. मायेची ऊब देणारी शाल, पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा संदेश देणारा बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जातं. एकदा जोरदार टाळ्या नितीन वारे यांच्याकरता. आणि पुढील सन्मान आपण करूया प्रवीण वारे साहेबांचं. बहुमूल्य वेळ या स्पर्धेकरता आपण दिलात म्हणून आपला हा विशेष सन्मान आयोजकांच्या शुभ असते. प्रवीण वारे यांना आपण बघतोय. मायेची ऊब देणारी शाल, पुष्पगुच्छ प्रमाणे फुलतरा संदेश देणारा बुके आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. जोरदार टाळ्या त्यांच्याकरता देखील. चला बंड्या सर, आपण देखील या. थँक्यू सर्व एनपी स्पोर्ट्सचं परिवाराचं आणि YCB उत्तन. आपण आल्याबद्दल आपला आभारी आहोत. जाऊया या मॅचच्या दिशेने. ऑन स्क्रीन बघू शकता कसं मध्ये चिखळ आहे. चिखळातलं क्रिकेट म्हणजे रबर बॉल क्रिकेट. कुछ दाग अच्छे होते आणि म्हणूनच रबर बॉल मध्ये खूप मजा येते, खास करून या ग्राउंड वरती. इथे तुम्हाला आडवा पट्टा डिक्लेअर झोन आहे. V शेप मध्ये जो बॅटिंग करेल ना तो चौकार षटकार ठोकेल. आणि या मैदानावर आपण पाहिलंय रोहित आणि ओम. सध्या रोहित काय टच मध्ये आहे, चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नॉन स्ट्रायकिंगला रोहित आहे. मागील स्पर्धा त्याने गाजवली होती, 1 मॅन आर्मी. पण तो आज प्रीमियर लीग आहे, मॉन्सून धमाका आहे. आणि मॉन्सून लीग मध्ये बघूया या महत्वाच्या मॅच मध्ये कशा प्रकारची बॅटिंग राहील. 44 धावा ओमने काल जबरदस्त बॅटिंग केली होती. चांगला अपडेट आमचे स्कोरर आमच्यापर्यंत पोहोचवतायत. पंच मॉन्टी घोडेकर सर आणि गौरव सर हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया ओम बॉलिंग मार्क वरती आहे. अंकित चव्हाण एक अप्रतिम गोलंदाज नेट बॉलर चेन्नई सिंगम मध्ये आपण पाहिले होतं. ISPL मध्ये. जाऊया मॅचच्या दिशेने. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल हो वेगवान भन्नाट वेग होता आणि एक चांगला अँगल निर्माण केलाय. या गोलंदाजाकडे तो वेग आहे, ती लेंथ आहे, ती लाईन आहे आणि त्यानंतर तो बाउन्स देखील आहे. हाईटचा नेहमी फायदा आहे अंकितला. म्हणून चेन्नई सिंगम मध्ये नेट बॉलर ISPL मध्ये पाहिलं होतं याला. पुढचा बॉल देखील राईज केलाय. अप्रतिम सरप्राईज झालाय बॅटर. क्वेश्चन मार्क अंकित आणि त्याचेच बंधू यष्ट्यांच्या मागे अजित. काय जबरदस्त पर्सनॅलिटी मेंटेन केले. तो ओम आहे आणि ओमला ठाऊक आहे कशी बॅटिंग करायची. डिक्लेअर झोनच्या दिशेने चेंडू जातोय. थोडा आतमध्ये आहे की काय. आणि नक्कीच एक रन डिक्लेअर झोनच्या माध्यमातून कंप्लीट.
तिसऱ्या बॉलवरती 1 रन. एक्सर मॉन्सून लीग आपण बघतोय आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आणि जबरदस्त आयोजन नियोजन. NXT लाईव्ह द्वारे जे श्रोते जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 2 कॅमेऱ्यासहित ही स्पर्धा कव्हर केली जाते. चांगलं वातावरण आहे आज. पुढचा बॉल देखील यावेळी पाहिलं तर हा बॉल अक्रॉस द लाईन खेळण्याचा इरादा होता. अंकित फ्रेम मध्ये येतोय आणि चांगली गोलंदाजी करतोय. सेमीफायनल नंबर 1 ऋत्वी चॅम्पियन आणि लकी पॅकरने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि ऋत्वी चॅम्पियन बॅटिंग करत असताना सध्या स्ट्रगल राहिलाय. या 4 बॉल मध्ये 1 रन. पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा होता. कव्हरला खेळलाय. कव्हर पॉइंटला बॉल गेलाय. 1 रन कंप्लीट. पाहता पाहता 2 धावा आरामात. इझिली 2 धावा कंप्लीट आणि 2 धावणे. धावफलक पुढे येईल 3च्या घरामध्ये. 5 बॉल. पृथ्वी चॅम्पियन प्रमाणे नेहमी दहाडला हा संघ आणि एका साईडला लकी पॅकर लक फॅक्टर या संघाच्या बाजूने नेहमीच पाहिलाय. पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा अपील केली होती परंतु इथे डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस जबरदस्त अंकित चव्हाणची गोलंदाजी. 3 धावा देत 4 बॉल डॉट केल्यात. अप्रतिम गोलंदाजी. सेमीफायनल नंबर 1 मध्ये काय गोलंदाजी केले. आमचे डिश जॉकी देखील रेडी आहे तर ऐकूया एखादा सुंदर संगीत. अजित चव्हाण आलाय आता गोलंदाजी मार्क वरती. पर्सनॅलिटी जर पाहिली तर अंकित आणि अजित सेम आहेत. दोघं बंधू आहेत आणि म्हणूनच त्याची जागा भरून काढण्याकरता बॉलिंग मार्क वरती आलाय अजित. या ठिकाणी शुभागमन होते रोहनजी नार्वेकर आणि त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. रोहित चांगल्या फॉर्म मध्ये आहे. बॅट वरती बॉल आले तर मोठे फटके. पहिलाच बॉल वरती डी झोन मध्ये. वन डी. रोहित आणि अजित यांच्यामध्ये चांगला बॅटल नेहमीच पाहिलाय. चांगले मित्र देखील आहेत आणि यंदा तो बॅटल चालू आहे. बघूया आज बॅटल रोहित इथे आक्रमण करेल की अजित रोहितची विकेट काढेल. हा बॅटल फार इंटरेस्टिंग आहे. फटका फसलाय. फिल्डर नाही आहे. डीप मधून फिल्डर पुढे येतोय. प्रयत्न चांगले परंतु 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही आहेत. 2 या धावसंख्येने धावफलक 6च्या घरामध्ये. रोहितला देखील ठाऊक आहे अजित कशा प्रकारचे गोलंदाजी करते. एकच संघामधून खेळलेले 2 खेळाडू आहेत आणि आता एकमेकांच्या अपोजिट खेळत असताना एक मजेदार कॉन्टेस्ट. 6 धावा 2 बॉल. अजित बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. तिसरा चेंडू घेऊन आडव्या बॅटने खेळायचं होतं आणि इथे मात्र अजित आता मात्र कमबॅक करून देतोय. या अगोदरच्या चेंडूवरती 2 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि आता डॉट. 3 बॉल मध्ये 3 धावा. म्हणजे टोटल जर विचार केले दुसरी ओव्हर प्रगतीपथावर असताना 3 बॉल फेकून झाले 6 धावा. या 9 बॉल मध्ये 6 रन आल्यात. टोटल डॉट बॉलचा विचार केला ना 5 बॉल डॉट आल्यात या 9 बॉल मध्ये. म्हणजे 2 ओव्हर पर्यंत 1 ओव्हर मेडनच्या माध्यमातून पाहायला मिळते. डॉट डॉट आणि जास्तीत जास्त डॉट. पुन्हा एकदा ब्लॉक मधला चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवायचं होता. शॉर्ट लेगला बॉल गेलाय. फिल्डर येतोय चेंडू पकडण्याकरता आणि इथे एकच रन. 4 बॉल आणि फलकावरती धावा पुढे येत आहेत 7च्या घरामध्ये. 5 ओव्हरचा मॅच.
या 5 ओव्हरमध्ये पहिल्या 2 ते 3 षटक फार महत्त्वाचे आहेत. इथे धावा आल्या नाही ना 40-50 प्लस तर मग कठीण जाते सेकंड इनिंग मध्ये गोलंदाजांकरता. हाफ ट्रॅकर चेंडू होता, अपरकटचा फटका खेळायचा होता, स्ट्रेट खेळलाय, 1 रन कंप्लीट होता. गोलंदाज चेंडूच्या मागे जातोय मिड ऑन रिझनला आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. 2 या धावसंख्येने धावफलक पुढे येईल. 5 बॉल 9 धावा, 5 चेंडू 9 धावा. शेवटचा बॉल. अजित पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती. षटक क्रमांक 2 आणि शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. फटका अप्रतिम आहे, चेंडू निघून जातोय. डिक्लरेशन झोन. धावा मिळतील 2 या धावसंख्येने धावफलक 11 धावा. 2 ओव्हरच्या समाप्ती अखेरीस एकही विकेट गेलेला नाही आहे. इथून दोन्ही बॅटर चान्स घेतील. महत्वाचे गोलंदाज अजित आणि अगोदर अंकित, या दोन्ही गोलंदाजाचा विचार केला तर दोन्ही बंधूंनी 11 धावा खर्च केल्यात या 2 षटकांमध्ये. 3 ओव्हर अजून शिल्लक आहेत. इथून आता षटकार चौकारांची आतिषबाजी होईल का हा प्रश्नचिन्ह आहे. बॉलिंग मार्क वरती षटक क्रमांक 3 वरती आलाय. ऐकूया सुंदर संगीत. गोलंदाज कोण येईल तिथपर्यंत. बॉलिंग मार्क वरती आलाय पृथ्वी चॅम्पियन लकी पॅकर मानस 11. मॅच आपण बघतोय सेमीफायनल नंबर 1. 2 ओव्हर 11 धावा. अगला वेगळा फटका खेळलाय, फटका फसलाय. फिल्डर आहे परंतु पाहतच राहिला या बॉलला. डीप मध्ये जास्तीत जास्त फिल्डर आहे, त्या कारणास्तव लॉंग चेस होता फिल्डर करता आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. रोहितला जीवनदान देणं म्हणजेच सध्या तरी रोहित कशा प्रकारे कमबॅक करेल. जीवनदान तर मिळालंय. रन 13. पहिल्या ओव्हरीत 3 रन आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये आल्या 8 धावा. 2 ओव्हर 11 होत्या आणि त्यानंतर या 2 धावा 13 धावा. 8 रन. आमचे स्कोरर कम्प्युटरला मागे टाकतील इतक्या फास्ट अप्रतिम स्कोरिंग करतात. रोहित करता पुढचा बॉल. आता मात्र रोहितने दाखवून दिले सुपर हिट. दमदार दर्जेदार आउट ऑफ द पार्क षटकार. रिप्ले मध्ये पाहिला ना तर काय फटका खेळलाय. राऊंड विकेटने गोलंदाजी. हाफ ट्रॅकर चेंडू आणि बरोबर स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे खेळलाय आणि रोहित या करता रेडी होता की अशा प्रकारचा बॉल येईल आणि त्या बॉलला भिरकावून देईन सीमा पार. येईल षटकार. 6 धावेने धावफलक 19. 19 रन्स. म्हणून रोहित क्रीजवर असणं फार गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा मोठा स्ट्रेट फटका खेळलाय. लॉंग ऑफला चेंडू गेलाय. फिल्डर येतो. 1 रन कंप्लीट. दुसरीचा इरादा पाहता पाहता 2 धावा आरामात वेगवान जलद गतीने या 2 धावा कंप्लीट. इथून आता बॅटिंग करणाऱ्या खेम्यामध्ये थोडी एनर्जी येईल. ठाऊक आहे की दोन्ही बॅटर महत्वाचे आहेत आणि विकेट गेलेला नाहीये. कधीही गेअर चेंज करतील असे 2 बॅटर आहे.
विजय पाटील स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं होतं रोहितचा जलवा, काय बॅटिंग केली होती रोहितने. प्रत्येक मॅच मध्ये धूमधडाका त्याच्या बॅट मधून आल्या होत्या धावा. इथे पुन्हा एकदा सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक अ वाव षटकार. इतका खराब नव्हता तितका चांगला फटका सजवलाय, मन बनवलंय आणि चेंडूला सीमा रेषेच्या बाहेरच फेकून दिले. रोहित हिटमॅन प्रमाणे पॉवर हिटिंग, स्ट्रेट हिटिंग षटकारांची आतिषबाजी करतोय. रन्स आहेत टीमची धावसंख्या 27 धावा 4 बॉल. या 4 बॉल मध्ये 14 धावा 16 धावा खर्च केल्यात स्वयं म्हात्रेने. म्हणजे 2 गोलंदाजाने 11 धावा 12 बॉल मध्ये खर्च केल्या. इथे मात्र 4 बॉल मध्ये 16 धावा. 16 का टोळा रोहित राजपूत राज करतोय आज. इथे कमबॅक करावा लागेल स्वयंला. 1 विकेट घ्यायचंय आणि इथे रणसंख्येला लगाम लावायचं तर रोहितचा विकेट घ्यावा लागेल. स्वयं बॉलिंग मार्क वरती रेडी होतोय आणि रोहित करता पुढचा बॉल. मॉन्सून धमाका आपण बघतोय एकसर गावाचा आणि जबरदस्त एकसर मॉन्सून लेग. चार बॉल 27 धावा. नेक्स्ट बॉल. यावेळी मोठा फटका खेळायचा होता. एक आगला वेगळा फटका खेळलाय, गॅप शोधलाय. 2 धावा स्क्वेअर लेगला बॉल गेलाय. सध्या 2 धावा तर कंप्लीट. क्या बात आहे. हुलकावणी दिली होती परंतु इथे 2च धावा संख्येवरती समाधान आणि हे मैदान आकर्षित करते. एका साइडला आपण खेळपट्टी सिमेंट कॉन्क्रीटची आणि आजूबाजूला बघू शकता किती चिखल आहे आपल्या भाषेत. आणि नक्कीच मातीतलं क्रिकेट, चिखलाचं क्रिकेट, रबर बॉलचं क्रिकेट. मॉन्सून धमाका आपण बघते. मॉन्सून लेग एकसर गावाची आणि इथे हुलकावणी बघा, ही खासियत आहे. 5 बॉल. शेवटचा बॉल. शेवटच्या बॉल वरती काय विकेट जाईल का? एका हाताला स्पर्श करून चेंडू निघून जातोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक रोहितची ताकद नजाकत. रोहित मात्र थांबायचं नाव घेत नाहीये. आणखीन एक शेवटच्या बॉल वरती षटकार. पस्तीस धावा 35 रन्स आफ्टर 3 ओव्हर. 24 धावा आल्यात या तिसऱ्या षटकामध्ये. ऐकूया सुंदर संगीत. आणि विमान जसा आकाशात उडतोय ना तसा रोहित आकाशाशी संपर्क साधतोय. तीन ओव्हर 35 धावा. रोहित राजपूत 9 बॉल 29. सुरुवातीला केलेला स्ट्रगल आणि त्यानंतर केलेली बॅटिंग. धीरज पवार आलाय बॉलिंग मार्क वरती. पवारची पॉवर दिसेल की इथे आता स्ट्रगल करत असताना ओम परमार. दोघांची नावं पाहिली तर गुजरातचा फील, गुजरात की खुशबू. आणि इथे रोहित मारते तर ओम काय थांबणार नाहीये. नाव आहे ओम परमार. चेंडूला फेकून दिले आर पार सीमा पार. षटकार. ओव्हर मध्ये 11 धावा आल्या होत्या. त्यावेळी विकेट हातामध्ये होत्या ना,
त्याचा फायदा झालाय. ओ हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा तर आलाय पण तो चेंडू थोडासा बाहेर निघतोय. एक्स्ट्रा धाव, ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आणि एक्स्ट्रा धाव्याने धावफलक पुढे आलाय. टीमची धावसंख्या 42 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. शॉट फाईन लेगला चेंडू निघून जातोय. अजित एसटीच्या मागे आणि एसटी रक्षक जातोय त्या ठिकाणी. एक रन कंप्लीट. रोहित स्ट्राईक वर राहणं फार गरजेचं आहे असंच ओमला वाटते आणि ओमने देखील तेच केले की इथे कुठली रिस्क घेण्याचा इरादा नाही आहे. धावा येत आहेत, सर्व काही सुरळीत चालू आहे बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. पृथ्वी चॅम्पियन आणि लकी पॅकर या दोन संघांदरम्यान हा मॅच आपण बघतोय. प्रथम सेमीफायनल नंबर 1. पृथ्वी चॅम्पियन सध्या बॅटिंग करत असताना 43 वरती एकही विकेट नाही. 2 बॉल फेकून झालेत. 4थं षटक प्रगतीवर असताना जबरदस्त मॅच. पुढचा बॉल रोहितने फटका अप्रतिम केलाय. जरूर 2 धावा देऊन जाईल परंतु फटक्यामध्ये नजाकत चांगली होती आणि कॉन्फिडन्स देऊन जाईल हा फटका. रबर बॉल मध्ये तुम्हाला या प्रकारचे चेंडू आपण जर पाहिलं तर रायझिंग डिलिव्हरी आणि अशा प्रकारचे चेंडू तुम्हाला बाउन्स दिले जाणार नाहीत. नॅचरल बाउन्स आहेत आणि रबर बॉल इतका बाउन्स घेतोच. इथे या 2 धावा. बॅट बॉल अप्रतिम खेळतोय आणि 2 धावेने धावफलक 45. या ठिकाणी पाहुण्यांचं थोड्याच वेळात आगमन होईल आणि त्यांच्या तयारी करता आमचे सर्व कमिटी मेंबर रेडी आहेत. 45 धावा, 3 बॉल, 2 ओव्हरमध्ये 11 धावा आणि त्यानंतर रोहित 10 बॉल 31 धावा, 11 बॉल मध्ये 13 ओम आणि पार्टनरशिप 45 धावा संख्येची 18 बॉल मध्ये. ओ ओ ओ काय फटका केलाय रोहितचा. फटका 440 का झटका. लेट्स सी अंपायर डिसिजन काय आहे तर डेफिनेटली षटकार. फटका खेळणं पण तो रोहितने इझी करून दाखवलंय. रोहित हिटमॅन प्रमाणे पॉवर हिटिंग बॅटिंग करतोय आणि त्याच्या बॅट मधून 11 बॉल मध्ये 37 धावा, 51 धावा कंप्लीट होत आहेत. 4 बॉल म्हणजेच 50 कंप्लीट आहे. पृथ्वी चॅम्पियन खुश असेल ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय रोहित. जबरदस्त खेमा. टाळ्यांचा वर्षाव होते, होणं देखील गरजेचं आहे. अजून एकदा डिक्लेअर झोनच्या दिशेने या धावात मिळतील फक्त आणि फक्त 2. अकरा धावा पाहिजे म्हणजे 2 षटकार पाहिजे आहेत हाफ सेंचुरीला. या षटकातील अंतिम बॉल, शेवटचा बॉल 4थ्या ओव्हरचा. 53 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये नंदू पाटील यांना आपण बघतोय. या ठिकाणी भरतजी देसाई साहेबांचा शुभागमन होत आहे आणि नक्कीच त्यांच्याच भेटी करता आमचे सर्व आयोजक या ठिकाणी रेडी आहेत. शेवटचा बॉल आणि त्यांचं स्वागत केलंय. स्टँड अँड डिलिव्हर. खडे खडे भरत भाई देसाई यांचं स्वागत केलंय या भव्य षटकारनिशी. काय फटका खेळलाय, जबरदस्त. भरत देसाई साहेबांचं शुभागमन होतंय आणि टाळ्यांच्या गजरामध्ये करूया त्यांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम.
भरतभाई देसाई आपलं हार्दिक स्वागत आहे. बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेकरता दिलात त्याबद्दल आपलं हार्दिक स्वागत. तुम्ही आलात आणि तुमचं स्वागत रोहितने षटकानिशी केलं. जो पहिल्या 2 ओव्हरमध्ये स्ट्रगल करत होता बॅटर त्याने आता दाखवून दिलंय आणि बरोबर रोहितचा आकडा आहे ना 45 वरती आला. म्हणजे रोहित हिटमॅन जर्सी नंबर 45 आणि 13 बॉलमध्ये 45 धावा त्याने केले. 59 धावा शेवटचा आणि अंतिम षटक 6 बॉलमध्ये. रोहितला किती स्ट्राईक मिळेल आणि ओम कशा प्रकारची बॅटिंग करेल हे पाहणं गरजेचं आहे. फटका चांगला खेळला. 1 रन कंप्लीट. दुसरीचा इरादा आहे की नाही? यस नो. रोहित डेंजर एंडला आणि शेवटला मात्र 2 धावा. टीमच्या हिताकरता 2 धावा फार महत्वाच्या आहेत आणि सध्या स्वतःच्या हाफ सेंचुरीकडे न पाहता जेवढ्या धावा येतील ना तेवढ्या महत्वाचा. याच इरादाने रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण पाहिला 2 धावेने धावपळा 61 धावा. 5 बॉल शिल्लक आहे. ओम परमार 12 बॉल मध्ये 15 या धावसंख्येवरती तो खेळतोय. पुढचा बॉल फटका हवेत खेळलाय. फिल्डर येईल का? 1 रन कंप्लीट. दुसरीचा इरादा 2 धावा कंप्लीट आणि इथे काय करताय? तिसरीचा इरादा केलाय परंतु आता ओमला परतावा लागेल की काय? रनआउटच्या माध्यमातून तिसरी धाव घेत असताना ओम परमार रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल. टोटल धावा 63. 1 गडी बाद. ओमने देखील चांगली बॅटिंग केली. चांगला साथ दिला. सुरुवातीला त्याचं स्ट्रगल राहिलं होतं परंतु जेवढा त्याला जमलं तेवढा रोहितला स्ट्राईक इनवर त्याने आणलंय आणि विकेट जरी गेला ना तर रोहितला स्ट्राईक देऊन गेलाय. म्हणून ओम करता देखील टाळ्या झाल्या पाहिजे. आणि ऋत्वी चॅम्पियनचा डगआउट खूप खुश आहे आणि टाळ्यांचा वर्षाव येतो ना तेव्हा खूप काही सांगून जाते एखादा खेळाडू करता. येणारे बॉल 4 बॉल शिल्लक आहेत आणि रोहितला पाहिजेत टोटल 5 धावा हाफ सेंचुरी करता. 40च्या आकड्यामध्ये तर खेळाडू आले होते. काल ओम आलेला होता आणि आज तो आकडा क्रॉस केलाय. 45 धावा. रोहित राजपूत काय या स्पर्धेतला एकसर मॉन्सून लीगचा पहिला अर्धशतक पाहायला मिळेल का? बॅटच्या यावेळी मात्र आउटसाइड एजला बॉल लागला होता आणि 1 धाव कंप्लीट. दुसरीचा इरादा केला जातोय परंतु इथे आरामात दुसरी धाव घेत असताना मात्र रनआउट. विकेट सॅक्रिफाईस. रोहित स्ट्राईकला असेल. रन आहेत 64. चला आपण टॉसला बोलूया. झरीमरी नायरा 11 आणि आई गावदेवी. आपण यायचं टॉसला सेकंड सेमीफायनल. झरीमरी नायरा 11 आणि आई गावदेवी या 2 संघा दरम्यान सेमीफायनल नंबर 2. दाखवायचे आहे. पहिली हाफ सेंचुरी एकसर मॉन्सून लीग मध्ये हे नाव आवर्जून घेतलं जाईल. जर कोणी केलं असेल ना तर रोहित राजपूत. एकच वादा रोहित दादा. टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्याकरता. नंदू पाटीलने दिले शुभेच्छा आणि भरतभाई देसाई यांच्याकडून देखील शुभेच्छा. काय बॅटिंग केलंय रोहित. पाहतच राहावी. जणू काही खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडले. आणि बघा हाफ सेंचुरी झाल्या खेळपट्टीला नतमस्तक झाला. बघू शकता. पुन्हा एकदा फटका फसलाय. काम तर त्याने केलंय आणि यावेळी जरूर कॅच घेतलंय परंतु प्रेक्षकांची मनं जिंकल्यात. रोहित करता जेवढ्या टाळ्या येतील ना तेवढ्या येऊन द्या. जबरदस्त बॅटिंग.
रुपयाचं कॅश प्राइज खास वडालावरून रेदान ठाकूर यांनी रोहित करता हे कॅश प्राइज दिले. जोरदार टाळ्या रोहित करता. हाफ सेंचुरी केले या स्पर्धेमध्ये. 70 धावा 3 विकेट. शेवटचा बॉल या इनिंगचा आणि शेवटच्या बॉल वरती देखील दे दनादन धूम धडाका. आणि काय बॅटिंग होते. रोहितनी जी ऊर्जा दिले ती ऊर्जा संचारले सर्व खेळाडूंमध्ये आणि शेवटच्या बॉल वरती देखील षटकार आलाय. 76 धावा आणि 77चं आव्हान. म्हणून रोहित जेव्हा जेव्हा आम्ही समोर बघतो ना चांगली बॅटिंग त्यांनी केले. मागील स्पर्धेत देखील हाफ सेंचुरी जवळ होता आणि नक्कीच काय बॅटिंग केले रोहितने. मन जिंकल्यात आज. हाफ सेंचुरी. पहिला प्लेयर बघा पहिला खास असतो. दुसरा तिसऱ्याला आपण नेहमीच फक्त प्रोत्साहन देतो. पहिला जो येतो त्याचा एक वेगळी व्हॅल्यू असते. आई गावदेवी टीमचा कॅप्टन झरीमरी नायरा 11 रणजित आहेत आणि वेलकम. मला वाटते नायरा दीदी देखील टॉस बॉक्स मध्ये आहे. धवलनी षटकार मारलाय आणि किशोर पाटील साहेबांकडून त्यांना 200 रुपयाचा कॅश प्राइज जीपे करण्यात आलाय. देसाई साहेब या ठिकाणी आहेत. आपण पुढे यायचंय. भरत देसाई आपल्या शुभ असते टॉस आपण करतोय. किशोर पाटील यांनी 200 रुपये देखील आमच्यापर्यंत जमा केले. धवल आपण येऊन ते कॅश प्राइज कलेक्ट करायचं आहे. सध्या टॉस बॉक्स मध्ये पाहूया आपण. 2 कॅप्टन भरत देसाई साहेब आहेत. पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे शुभ असते. आपण कॉइन स्पिन करणार आहोत. जिंकण्याकरता 77चं आव्हान. फील्ड सेट करायचं ऋत्वी चॅम्पियन. एका साइडला टीम आहे झरीमरी नायरा 11 आणि त्यांच्या अपोजिट आई गावदेवी. हा बिग बॅटल सेमी फायनल नंबर 2. मजा येईल या 2 संघांदरम्यान ही लढत पाहण्याकरता. भरतभाई देसाई यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. 5 ओव्हरचा मॅच. नॉकआउट मॅच. टॉस झालाय आणि टॉस जिंकलेला आहे. या स्पर्धेकरता लाईटची व्यवस्था भरतभाई देसाई यांच्याकडून उपलब्ध झाले आणि त्यांचा आपण विशेष सन्मान करूया. भरतजी देसाई साहेबांचा विशेष सन्मान. मायची उप देणारी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाते आणि पुष्पगुच्छ दिले आयोजकांच्या वतीने. भरतभाई देसाई थँक्यू. चांगला सपोर्ट करतात आपण या स्पर्धेकरता. लाईटची व्यवस्था आपण पुरवले त्याबद्दल जोरदार टाळ्या भरतभाई देसाई यांच्याकरता. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया. आणि शेवटपर्यंत ते थांबणार आहेत. धवल आपला कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा आहे ते आपण घेऊन जायचंय. लाईटची व्यवस्था भरतभाई देसाई यांच्याकडून. म्हणून नेहमीच सपोर्ट करणारा व्यक्तिमत्व नंदू पाटील असली तर भरतदाई नेहमीच असतील. हे जिगरी दोस्त आहे. सक्के मित्र आहेत. आई गावदेवीचे खेळाडू आपण संपर्क साधायचा. आपल्या खेळाडूंना कलेक्ट करा. स्टेजच्या समोर तुमचा कॅप्टन आमच्यापर्यंत माहिती देतोय. दीप पाटील कुठे असाल तर संपर्क साधा. डी जॉकी
काय बॅटिंग केले रोहितने, जबरदस्त. आणि मला वाटते ही व्हिडिओ क्लिप स्पेशल टाकली जाईल NXT लाईव्ह द्वारे. ज्या पद्धतीने रोहितने एक्सर मॉन्सून लेग मध्ये मॉन्सून धमाका दाखवला, दे धमाका दे घुमा के रोहित. या स्पर्धेमध्ये आमचे खास पंच मॉन्टी घोडेकर सर आणि विशाल नाईक सर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असतात आणि या परिसरामध्ये एक वेगळं प्रेम त्यांना देखील आहे. म्हणून नॉन स्टॉप अंपायरिंग आणि क्वालिटी पंच आहेत, अनुभवी, क्रिकेटचे धडे गिरवलेत आणि आता अंपायर म्हणून एक वेगळी त्यांची ख्याती आहे आणि वेगळी रिस्पेक्ट आहे या पंचांची. म्हणून आमचे आवडते पंच देखील आहे मॉन्टी सर आणि विशाल नाईक सर. जबरदस्त अंपायरिंग करतायत. आणि नंदू पाटील यांचा नक्की धन्यवाद, आम्हाला कॉमेंट्रीसाठी इन्व्हाइट केलं. त्यांच्या शब्दाकरता आम्ही आलोय. आणि थँक्यू भारत राऊत सर. दीप पाटील, दीप कुठे असाल तर संपर्क साधा प्लीज, काम आहे. आदित्य सोनावणे मागील मॅचचा हिरो होता. आपण प्लीज अगोदर देखील अनाउन्स केले की मॅन ऑफ द मॅच घेण्याकरता या आदित्य सोनावणे. दोन बंधू, या दोन्ही बंधूंनी गोलंदाजीमध्ये कंजूसी केली होती. टोटल 11 रन 2 ओव्हरमध्ये आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त गोलंदाजांवर रोहितचं आक्रमण राहिलंय. म्हणजे 3 ओव्हरमध्ये 65 धावा आल्या. दीप लवकर या. चला या ठिकाणी भरतभाई देसाई, भरत शेठ देसाई यांच्याकडून आयोजकांकरता रोख रक्कम 5,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य. जोरदार टाळ्या एकदा भरतभाई देसाई यांच्याकरता. थँक्यू, खूप खूप धन्यवाद. पहिल्याच बॉल वरती पाहिलं तर 1 रन. अजित, ज्याला प्रेमाने धोनी म्हटलं जाते या परिसरामध्ये, यावेळी धोनीचं जसं स्ट्रगल आहे ना तसं अजितचं स्ट्रगल आहे. धोनी फक्त 1 ते 2 बॉल खेळण्याकरता IPL मध्ये देखील पाहिलंय मोठा सेलिब्रेशन आणि इथे देखील धोनी फॅन निराश झाले. अजित बॅक टू द पवेलियन, पहिला गडी बाद. अजितने या मॅच मध्ये 2 गोष्टी आपण पाहिल्यात की बॅटिंग करताना देखील कंजूसी केली आणि गोलंदाजीमध्ये देखील कंजूसी केली होती. लवकर आउट झालाय अजित. क्रीजवर राहणं फार गरजेचं होतं. सलामीला आला, नाहीतर आपण पाहिले 1 डाऊन 2 डाऊन तो बॅटिंगला येत असतो. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच, चांगली बॅटिंग केली होती. चला नवीन बॅटर धीरू येईल असं वाटते मला. चला लवकर बॅटर पाठवून द्यायचं. 1 विकेट गेला म्हणून मॅच गेला असं नाहीये. अनेक वेळा पाहिलंय क्रिकेट मध्ये गेला मॅच जिंकवलाय. तिथे पहिल्या 2 ओव्हरमध्ये 11 धावा होत्या. इथे पहिल्याच ओव्हरमध्ये दुसऱ्या बॉल वरती विकेट गेलाय. मानस भोईर स्वतः ओनर, संघ मालक, लकी पॅकरचे स्वतः संघ मालक गेल्यात आणि आता जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे. इथून कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल.
रिक्वायर रन रेटचा विचार केला ना 16.29, 16-17 धावा षटका मागे काढायच्या आहेत. आणि या ठिकाणी जर आलात मोठा फटका त्याच दिशेने गेला होता की नंदू पाटील स्टँड आहे VIP स्टँड, तिथे एक भरपूर एन्जॉयमेंट केलं जाते. प्रत्येक टीमला सपोर्ट, प्रत्येक खेळाडूला सपोर्ट, आणि त्या परिसरामध्ये बॉल गेला होता परंतु या धाव फलक 3 ने पुढे येईल. टीमची धावसंख्या 4, 3 बॉल 4, 1 विकेट. फटका पसलाय, फिल्डर पुढे येतोय परंतु जो स्टार्ट घेतला ना तो चुकीचा होता. रनआउटची संधी होती आणि इथे बॅट राहिली हवेत, बॅट हवेत राहिली आणि म्हणूनच हा विकेट जाईल. लाईव्ह मॅच चालू आहे आणि हे दृश्य करू नका प्लीज. ही बॅट आहे, या बॅटने सर्वांना ओळख दिली आणि त्या बॅटची रिस्पेक्ट करा. मी हेच सांगेन. आणि जर पाहिलं तर बॅटरने जी बॅट आहे ना ती स्ट्राईक एंडला जी क्रीज आहे तिथे कधीही बॅट स्लाइड करायची असते, ती स्लाइड झाली नाही आणि म्हणूनच ती खेळपट्टीच्या दिशेने हवेतच राहिली. अंकित आउट झालाय आणि नक्कीच अंकितच्या मनामध्ये डाऊट असेल तर नंतर जाऊन तुम्ही व्हिडिओ क्लिप बघू शकता. क्लिअरली तुम्हाला दिसेल की इथे फॉल्ट काय आहे. बॅट जी आहे नेहमीच एक ऍडव्हान्टेज असतो, क्रिकेटर कोणताही असू द्या, बॅट तुम्ही स्लाइड कराल ना तर एक सॉफ्ट कॉर्नर मिळतो तुम्हाला की तिथे तुम्ही सेफ होऊ शकता. ऑन स्क्रीन आहे पाहू शकता. बॅट हवेत आणि केवढ्या अगदी जर पाहिलं तर भरपूर हवेत राहिली. पहिला बॉल स्टंपवर आला आणि त्यानंतर बॅट स्लाइड केली. म्हणून चांगलं दृश्य. NXT लाईव्ह ग्रेट कॅमेरा वर्क. कॅमेरामॅनचं कौतुक आणि आमच्या डिजिटल अपडेटरचं देखील कौतुक. 4 बॉल 5 रन 2 विकेट. 2 बंधू डगआउट मध्ये परतल्यात. आता मैदानाच्या आतमध्ये स्ट्रगल राहिलाय. लकी पॅकर टीम वरती लेफ्ट हँडेड बॅटर आलाय. अनिकेत आणि इथे व्हाईट बॉलचा इशारा. सहा रन 4 बॉल 2 विकेट. पुन्हा एकदा यावेळी मोठा फटका खेळायचा होता. आणखीन एक डॉट बॉल. दबाव प्रेशर रिलीज होतोय. माइंडसेट हाच ठेवावा लागेल की त्यांच्या 2 ओव्हरमध्ये 11 होत्या तरी सुद्धा 70 प्लस झाल्यात. ओ यावेळी स्ट्रगल. जगलिंग कॅच होता, स्ट्रगलिंग कॅच होता. इरादे स्पष्ट होते परंतु प्रयत्न चांगले होते. 1 रन. ओव्हर झाले पहिल्या ओव्हर मध्ये आल्यात 7 धावा 2 विकेट. सेमीफायनल नंबर 2 आपण पाहणार आहोत. जरीमरी नायरा 11 आणि आई गावदेवी. टॉस झालेला आहे आणि तिथे टॉस जिंकलाय आई गावदेवी संघाने. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आई गावदेवी टीम won the toss and choose to bat first. जरीमरी नायरा 11 आणि एका साइडला आई गावदेवी. या 2 टीम दरम्यान एक वेगळी लढत, वेगळा संघर्ष आणि वेगळा बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. पुढचा मॅच अटी-तटीचा मॅच, हाय व्होल्टेज मॅच. रोहित आलाय. एकच नाव, एकच वादा, रोहित दादा. आणि आज रोहित जेव्हा जेव्हा येईल ना तेव्हा तेव्हा फ्रेम मध्ये येईल. मग तो बॅटिंगला येऊ दे किंवा गोलंदाजी मध्ये येऊ दे. म्हणून आज एकच नाव पडेल की एकच वादा, रोहित दादा, आणि त्याचा एकच इरादा विकेट घेण्याचा. विकेट डाऊन. क्या बात आहे.
आज घड्याळामध्ये जर पाहिलं तर 3:33 आणि 3 ऑगस्टची तारीख, 3-3चा आकडा आलाय आणि इथे विकेट देखील गेलाय ना, तो तिसरा विकेट गेलाय. म्हणजे को इन्सिडंट आकडा, नेल्सन फिगर आपण म्हणू शकतो. 3-3-3 जसं क्रिस गेल 333. या ठिकाणी थँक्यू देसाई साहेब, खूप खूप आभारी आहोत. बहुमूल्य वेळ आपण दिलात, बहुमूल्य सहकार्य आपण केलात आणि या स्पर्धेकरता लाईटची व्यवस्था, आर्थिक सहकार्य, रोख रक्कम, भरीव देणगी आणि चांगला सपोर्ट आपण केलंय. त्याबद्दल आपलं खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम देत राहा दरवर्षी आणि पुन्हा पुन्हा येत राहा. थँक्यू. थैंक यू भरत भाई देसाई, बहुत बहुत शुक्रिया आपका. रोहितचा पुढचा बॉल, पुन्हा एकदा काय विकेट जाईल का? चेंडू हवेत राहिलाय परंतु फिल्डर येईपर्यंत 2 धावा सध्या कंप्लीट. इंटरनॅशनल मध्ये पाहिलं तर नक्कीच रसल द मसल सेंचुरी, शतक आणि हॅट्रिक त्याच्या नावावर आहे एकाच मॅच मध्ये. आणि तसं आज रोहितकडे देखील चान्स होता की हाफ सेंचुरी आणि हॅट्रिक, तो देखील एक रेकॉर्ड ब्रेक करेल का? इथे मात्र बॅकफुट पंच फक्त स्लॅश केलाय. पॉइंटला 1 रन. वनडीने धावफलक 2 धावा, 2 धाव्याने धावफलक पुढे येईल 11च्या घरामध्ये. 3 विकेट गेले बघा. तिथे 2 ओव्हरमध्ये 11 होत्या आणि त्यानंतर 18 बॉलमध्ये 65 धावा केल्यात. म्हणून क्रिकेट आहे माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. पुन्हा एकदा परंतु मागे खेळला तर फक्त आणि फक्त डी झोनच्या दिशेने बॉल जाईल. 1 रनने धावफलक 12, 3 विकेट 4 बॉल. म्हणजे इथे आकडा देखील 1, 2, 3 and 4. 12 धावा, 3 विकेट 4 बॉल. NXT लाईव्ह अप्रतिम क्लॅरिटी आहे आणि याच परिसरातील हे यूट्यूब चॅनल आहे. अनेक स्पर्धा कव्हर करत असतायत म्हणून NXT लाईव्हला देखील सबस्क्राईब करा. हो काय बॉल टाकलाय, खोलात टाकला होता. ब्लॉक हॉल डिलिव्हरी, यॉर्कर लेंथ होती आणि इथे मात्र पूर्णपणे ब्लाइंड स्ट्रोक होता. अंतिम बॉल. ऍक्शन रिप्ले पहा आणि रोहितच्या चेहऱ्यावरती काय स्माइल आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. इथे कॅच घेतलाय. उलटा जेल, कठीण जेल, उलटा फुलटा जेल कॅरी केलाय एसटी रक्षकाने. विकेट रोहितच्या नावावर. रोहितचे पॉइंट देखील वाढतील जसं हाफ सेंचुरी, त्यानंतर त्याने या मॅच मध्ये गोलंदाजीमध्ये देखील 2 विकेट. बरं गाणं लावलंय डीजेने आणि अगोदर देखील आम्ही उल्लेख केला की एकच वादा रोहित दादा. आणि काय कातील स्माइल आहे बघा ऑन स्क्रीन. ही स्माइल खूप काही सांगून जाते. रोहित किती कॉन्फिडन्स अप्रतिम आहे, कितक्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये आहे आणि किती खुश आहेत आपल्या खेळीवरती. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर. ओम परमार, ही पार्टनरशिप आहे रोहित आणि ओमची. बघूया आता रोहितने तर चांगली कामगिरी केली ॲज अ बॉलर म्हणून. ओम त्याच प्रकारची पार्टनरशिप करेल का? 18 बॉल 65. सेम मॅच. फर्स्ट इनिंग मध्ये जसा होता तसा सेकंड इनिंग मध्ये. अप्रतिम फिल्डिंग. डायरेक्ट हिट होता हा बॉल जर बालदी नसती मध्ये तर. या 2 धावा, 2 धाव्याने धावफलक 14. त्यांनी देखील 18 बॉल मध्ये 65 मारले. इथे देखील तीच गरज आहे. 17 बॉल मध्ये 63 धावसंख्येची गरज. परंतु इथे लेंथ चांगली आहे, टप्पा चांगला आहे, ऑफ स्टंप वर मारा केलाय. फुलर लेंथचा बॉल.
डॉट बॉल. नाही, कंटिन्यू तुम्हाला रिप्ले देखील पाहायला मिळते NXT लाईव्ह वरती. फटका अप्रतिम आहे, पॉवर जनरेट झाली नाही, फटका फसलाय, फिल्डर डाऊन दी बॉल, चांगला झेल कॅरी, विकेट गेलाय, आणखीन एक विकेट गॉन. भाई चांगलं संगीत पेश करतात. मंदाबाई शिकलेली होती का नाही हा प्रश्नचिन्ह आहे, पण आमचे डीजे बाय आता खूप काही शिकलेत आणि वेगवेगळे फ्लेवरचे गाणे पेश करतायत. आणि आता नक्कीच अजून चांगले चांगले गाणं त्यांच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. एंटरटेनमेंटची भरीव कॅप्सूल ते देतीलच. 14 धावा, 5 विकेट गेलाय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा तर नो बॉलचा इशारा आलाय. हा नो बॉल आपण बघतोय कमरेच्या वरती. भीमर चेंडू. भीमर असा चेंडू आहे कधी कधी गोलंदाजाला बिमार देखील करतो. सोळा धावा, 5 विकेट. पॉवर जी जनरेट व्हायला हवी ना ती जनरेट होत नाही. गॅप मध्ये चेंडू जातोय, तो जे पॉवर जनरेट व्हायला हवी. आणि इथे मात्र या 2 धावा, 2 धाव्याने धावफलक पुढे येईल. टीमची धावसंख्या आहे थँक्यू नंदू पाटील. अजून एक मोठा फटका, विकेट जाण्याची दाट शक्यता आणि विकेट गेलाय. रोहित पाटील यांनी हा झेल कॅरी केलाय. आईल वरतीच कॅमेरामॅन फिदा. ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट खेळलाय. आता मात्र एक धाव, रिक्स घेण्याचा इरादा आहे का? रनआउटची संधी आणि इथे बॉल खेळू शकले असते तुम्ही अजून, परंतु इथे रनआउट. आत्महत्या. पंचांकडे पाहिलं आणि पंचांनी कधीच रनआउट दिलंय. विकेट डाऊन.
19 धावा 7 विकेट. 12 बॉल मध्ये 3 विकेट काढायच्यात आता. आणि 12 बॉल मध्ये 12 बॉल 58 धावसंख्येची गरज. रोहित सारखी बॅटिंग करावी लागेल. असं नाही की मॅच गेलाय. 12 बॉल 58 होत आहेत. रबर बॉल क्रिकेटमध्ये झालेल्या देखील आहेत, होऊ शकतायत. स्लोवर वन चेंडू पिक करता आला नाही व्यवस्थित. मिडॉनच्या दिशेने चेंडू निघून गेलाय. 1 रन. एक काम मी म्हणेन लकी पॅकर मानस 11ने चांगले केलंय. इथे काय चाललंय, आपल्या भाषेत चिंबोरे चापण्याचा कार्यक्रम जसा असतो ना, तसंच या चेंडू चापत राहिला. चाच पडलाय फिल्डर आणि जवळ जवळ चिकी सिंगलला डबल कंप्लीट केलंय. 21 रन. 11 बॉल 56 ची गरज. ओ यावेळी टर्न केलाय. टर्न प्राप्त. रबर बॉल मध्ये देखील स्पिन आहे, स्विंग आहे, टर्न आहे. स्लोवर वन चेंडू होता. यावेळी पुलचा फटका. डिक्लेअर झोन. धावा मिळतील 2. अजित यांचा संघ नेहमी सेमीफायनल पर्यंत या परिसरामध्ये येत असतो, परंतु शेवटला कुठेतरी कमी पडतोय. इथे हा बॉल जर पाहिला तर डॉट बॉल. तेवीस धावा 7 विकेट. पाच बॉल. कॅमेरामॅनच्या मागे बघा किती जण आहेत कॅमेरा वर्क करायला. बॉडीगार्ड. कॅच जाण्याची दाट शक्यता आणि कॅच. 8 विकेट. 23 धावा. कॅच घेतलाय. निपुण पाटील यांनी हा कॅच कॅरी केलाय. या परिसरामध्ये आम्ही ते नाव नक्कीच सांगितले. सबसे कातिल मयूर पाटील, ज्याची बॅटिंग कातिल झाले. बघूया आता पुढचा मॅच मला वाटते त्यांचाच आहे. 5 बॉल शिल्लक. काय ऑल आउट होईल संघ की शेवटपर्यंत काहीतरी स्ट्रगल राहील. सर्वांना बॅटिंग द्यायचे या इराद्याने हा संघ खेळतोय. डॉट बॉल.
या इनिंग मध्ये षटकार आला नाही सेकंड इनिंग मध्ये. एक रन म्हणजे 2 बॉल शिल्लक आहेत. पृथ्वी चॅम्पियन प्रमाणे काय जबरदस्त खेळ राहिलाय. यार गडशे यांना आपण पाहिलं काय कॅमेरामॅन काय सर्व ठिकाणी चहू बाजूने कॅमेरा वर्क करताय. अप्रतिम कॅमेरामॅन कॅमेरा वर्क दोन्ही कॅमेरे. रोहित वरती पुन्हा एकदा फोकस केलाय आणि त्याची स्माइल बघा. मागे हेमप्रकाश तिथून काहीतरी कान मंत्र देत आहेत बघू शकता. हेमप्रकाश जी त्यांचे वडील आहेत अशी माहिती आली आमच्यापर्यंत आणि नक्कीच हेमप्रकाश जी खुश असतील. काय रोहितने बॅटिंग केले आणि हे पाहू शकता आपण सेलिब्रेशन खुश असेल टीम. आणि कॉंग्रॅच्युलेशन ऋत्विज चॅम्पियन आलाय मेगा फायनल मध्ये प्रवेश केलाय. अभिनंदन. हार्ड लक लकी पॅकर टीम. धन्यवाद.